Seems like forever since we've been together. Oh God, I miss. आमच्या कॉलेजचा फर्स्ट डेला कॉलेजमध्ये आल्यानंतर क्लास माहीत नव्हतं काय नव्हतं. मग तिथं खाली देवकात सर उभं राहिलं होतं, जे आम्हाला फर्स्ट इयरपासून थर्ड इयरपर्यंत देवकात सर एकच सर असं येतं की आम्हाला त्यांनी फर्स्ट इयरमध्ये शिकवलं, सेकंड इयरमध्ये पण शिकवलं आणि थर्ड इयरमध्ये पण शिकवलं. त्यांना फर्स्ट इयरला आम्ही क्लास विचारला. मग सरांनी सांगितला तुमचा क्लास फर्स्ट इयरचा. It's been so long. फर्स्ट डे म्हणजे आमचं कॉलेज चालू झालं होतं सेकंड सेमला. फर्स्ट सेमला तर आमचं सगळं कोरोनात गेलं होतं, त्यामुळं कॉलेजमध्ये ऑनलाईनमुळे तर सगळ्याची काही नावं माहीत होती. फर्स्ट डेला सेकंड सेमच्या कॉलेजमध्ये आल्यावर नाव तर माहिती होती, पण तोंडच माहीत नाही ती घ्यायची. नाव माहिती आहे ती, पण कुठलं नाव कोणाचं हेच माहीत नव्हतं. सेकंड सेमला कॉलेजमध्ये आल्यावर ओळखी तर इतक्या काय नव्हत्या, म्हणलं सेकंड सेम तर तशीच गेली. Darling, I can't wait. नंतर आली थर्ड सेम फोर्थ सेम अख्खं सेकंड इयर फक्त धिंगाणा घालण्यात आणि ह्याच्यातच घालवून टाकले आम्ही. Miss you bad. The only अभ्यास तर काय केला नाही, नुसतं इकडून तिकडून फिरायचो, धिंगाणा घातला, सगळ्याचं बर्थडे कर ही कर, त्यातच आमचं सेकंड इयर गेलं. tears misting in her emerald eyes as everyone आली नंतर फिफ्थ सेममध्ये असतात कॅपस्टोन प्रोजेक्ट. मग कॅपस्टोन प्रोजेक्टसाठी आम्हाला होते आमचे HOD सरच, म्हणजे जे आमचा सब्जेक्ट घेतला होता कॅपस्टोन प्रोजेक्ट प्लॅनिंग, तो आमच्या बुसे सर म्हणजे HOD सरांनीच घेतला होता. सर म्हणले उद्या येता टायटल आणाय, पण काय झालं होतं की नेक्स्ट वीकलाच, म्हणजे ज्या दिवशी सर सांगू त्या दिवशी शनिवार होता, रविवार तर सुट्टी, सोमवारी कॉलेज होतं, मंगळवारी सुट्टी होती, बुधवारी कॉलेज होतं, गुरुवार शुक्रवार सुट्टी होती, शनिवारी कॉलेज होतं आणि परत रविवारी सुट्टी होती. त्यामुळे काय हॉस्टेलची घरी गेलेली काही येणार नव्हती. मग त्यामुळे सर काय म्हणलं की फक्त सोमवारी जी जवळची ती या आणि बाकीच्यांनी नाही आलं तरी चालेल. मग आम्ही लय सज्जन असल्यासारखं आम्ही सुजल्या पाण्या रव्या हे आम्ही आलो कॉलेजला. कॉलेज आलो तिथं वर गेलो क्लासमध्ये. सर डायरेक्ट सर आमच्या तोंडाकडे बघितलं, सर म्हणलं का आलाय म्हणलं. आम्हाला यायला लागलं हसाय, आम्हाला एका तोंडाकडे बघून लागलो हसाय. मग तसंच म्हणलं आता डबं ही तर सगळं घेऊन आलं, तू घरी कसं जायचं म्हणलं, वस्तू दिवसभर कॉलेजमध्ये डबं बिबं खाल्लं. घरी जाताना रस्त्याने प्लॅन आला की आता जायचं फिरायला. मला टी शर्ट नाव आणलाय. पॅन्ट बघितली का? पॅन्ट दाखव तुम्ही पॅन्ट दाखव. बघितलं का? हे बघ ही दाखव काय ब्रँड बघ काय लिहिलंय? ब्रँड बघ लिहिलंय काय ती ब्रँड बघ. लिहिलंय काय सांग. वाच. सरांनी आम्हाला टायटल काढा आणि PPT बनवाय 6 दिवस सुट्टी दिली.
आणि आम्ही 6 दिवसाची सुट्टी सोडून फिरायला आलोय. गेलं 5th सेम तर सगळी गेली. आता आली 6th सेम. 6th सेम मध्ये असतात ॲन्युअल फंक्शन. स्पोर्ट डे दिवशीच आमचा लागला रिझल्ट 5th सेमचा. आणि सगळी वर अख्खा क्लास जेवढी पेपरला बसलेली सगळी चांगल्या मार्काने पास झाली. आणि मग आमचं देवकाते सरांचं असं ठरलं होतं की आम्ही जर चांगल्या मार्काने पास झालो तर आम्हाला घेऊन जाणार ट्रिपला. मेरे तू है एक बंजारा जाने ना तू क्यों फिरता वारा दिल मेरे तू है एक नकारा माने ना तू क्यों किस्मत का मारा. आमच्या 6व्या सेम मध्ये पण आम्ही लय धिंगाणा मस्ती सगळं केलं. ही इस जहां में खुद को जाने ना तू दिल क्या सच और क्या फसाने ले दिल. क्लासमधून तर मॅमला विचारून यायचो, मॅम पाणी भरायला जाऊ का. क्लासमधून बाहेर यायचो कारण सांगून येतं ह्या बिल्डिंगला पाणी नाही म्हणून वर्कशॉपवर जाऊन पाणी भरायच्या नावाखाली 15-20 मिनिटं तिकडे धिंगाणा घालत बसायचो. सवय मिक्स करून घ्यायची आधीपासूनच. आणि परत आला मग आमचा फेअरवेल. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी जवानी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी. आता होता की शेवटचा दिवस. शेवटचा दिवस होता शेवटच्या दिवशी आमचा एक पेपर राहिला होता ह्याचा ETIचा. ऑनलाईन पेपर होता. 15-20 मिनिटात तर पेपर झाला. पेपर झाल्यावर सगळी बाहेर आलो सगळ्याची मस्ती केली. काय सगळ्याला शेवटचा गुड बाय. तिथनं संपलं आमचं थर्ड इयर आमचं सगळं संपून गेलं तिथं. अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना. अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना. दिल के संदूकों में मेरे अच्छे काम रखना. चिट्ठी तारों में भी मेरा तू सलाम रखना. अंधेरा तेरा मैंने ले लिया मेरा उजला सितारा तेरे नाम किया. चलना मेरे चलना मेरे चलना मेरे ओ पिया चलना मेरे चलना मेरे ओ पिया. जेव्हा 14 फेब्रुवारी 2022ला पहिल्या दिवशी कॉलेजला आलतो तेव्हा माझ्यासाठी हे सगळे चेहरे अनोळखीच होते. पण आज 1 जून 2024ला इथून चाललोय तेव्हा तेच अनोळखी चेहरे, त्यांच्याबरोबर जगलेलो एक क्षण, त्यांच्याबरोबर केलेली धिंगाणा, त्यांच्याबरोबर केलेली मस्ती
ही एक ना एक मेमरी सोबत घेऊन चाललो आहे. चला तर मग भेटूया नंतर. गुड बाय, सी यू फॅमिली.